जसा काय तोंडाकडे हा गेला आणि चटका बसला ते म्हणते बाबा चहाले दलमय लाव. अगं बया बया तिथं म्हणली एक तर मयाच पालतीच आता बोलायला काय हलक पण तिने वळ केलं पसंती देणार दुसरे याला चटका बसला हे म्हणताय चहाले दलमय लाव. त्या नवरदेवाने कप उचलला आणि तोंडाला लावला आणि त्याला पोळाला ते म्हणते फणा लाव मला बी लईत पोलाला. मग हे दोघही बोबडे हे म्हणतं चहाले दलमय ते म्हणतं होन लाव मला बी लईच पोलाला. आता ती काय दम काढती काय ती म्हणते प्यान मन फुतून फुतून आणि बतीत वतून. ह्यानी तिचा आवाज ऐकला जी उठले आणि पळतच सुटले महाराज. त्या नवरीचा बाप दारातच उभा होता त्यांनी दारातच अडविले महाराज दोघं. ते म्हणले दी पसंती ते म्हणताय न अरे झालं काय देऊन टाक पसंती. नाही नाही पोलगी बोबली पोलगी बोबली आणि तू काय चांगला आहे का म्हणले तू बी बोबडाच आहे ना आहे का नाही जशाला तसलं. ते म्हणते पोरगी बोबली ते म्हणते बोबडी म्हणून काय झाली ते म्हणला ती बी बोबली मी बी बोबला लेकलो थोगले बोबले बोबले जी पळालं महाराज. पुन्हा वापस आलं ते म्हणते मुलगी गोरी आहे पास. या म्हाताऱ्या माणसांना विचारा अनुभव असतो महाराज उभ्या आयुष्याचा. ते म्हणते अय हो म्हण नको का अरे दिसायला गोरी आहे पण लक्षण काय बराबर नाही हो. हे 32 लक्षण लक्षात आलं तुम्हाला. तुकोबाराय म्हणतात ही 32 लक्षणाने सुंदर असणारी स्त्री सुद्धा नाक नाही तेने वाया गेली. नाक जर नसलं तर आयुष्य वाया जातं. सांगायचं तात्पर्य इतका सुंदर देह आहे एक उणी वाचली तर ती झाकत नाही. माझ्या राजांच्या अखंड जीवनामध्ये एकही उणीव शोधून सापडत नाही महाराज. म्हणून जगा वेगळे राजे शिवछत्रपती माझे. तलवारीच्या धारेवर या महाराष्ट्राची निर्मिती केली महाराज. हाती तलवार घेऊन रणी भिडला या जाऊन केली मुघलशाही नष्ट. माझ्या राजाने घेतलेत कष्ट म्हणून घडला या महाराज. माझ्या राजाने घेतलेत कष्ट म्हणून घडला या महाराज. माझ्या राजाने घेतले कष्ट म्हणून घडला या महाराज. माझ्या राजाने घेतले कष्ट म्हणून घडला या महाराज. माझ्या शिवभावानी राजा आजवर नव्हता पाहिला. मावळ्याच्या साथीत काढला या मातीत मुघलशाहीला. मावळ्याच्या साथीत काढलाय मातीत मुघलशाहीला. मावळ्याच्या साथीत काढलाय मातीत मुघलशाहीला. शूरवीर तो निर्भीड नाही झुकला कुणा पुढं. शूरवीर तो निर्भीड नाही झुकला कुणा पुढं. त्याचे विचार सर्व श्रेष्ठ. माझ्या राजाने घेतले कष्ट म्हणून घडला या महाराज. माझ्या राजाने घेतले कष्ट म्हणून घडला या महाराज. माझ्या राजाने घेतले कष्ट म्हणून घडला या महाराज. माझ्या राजाने घेतलेत कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र. हे राज्य उगच तयार झालं नाही. अनेक मावळ्यांनी स्वतःच्या प्राणाची बाजी लावली आणि तेव्हा बाजीप्रभू देशपांडे मुरारबाजी तानाजी मालुसरे येसाजी कंक प्रतापराव गुजर इतक्या मावळ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली आणि हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. सहज झालं नाही. माझ्या राजांनी तलवारीच्या धारेवर हे स्वराज्य निर्माण केलं. एक दुश्मन नव्हता महाराज. 5 पातशाया या स्वराज्यावरती नजर रोखून होत्या. पण राजांकडे बी हिम्मत होती आणि नुसती हिम्मतच नव्हती तर तलवार होती महाराज. कोणती तलवार होती? भवानी तलवार होती. पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी. रनात फिरली नाती कधीच माघारी. तख्त दौलती समोर केली नालाचारी. कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी. तमाम राजशाहीचा ताज तिने ठोकरला. मराठ मोळ्याचा वेश तिने पांघरला. तसं धर्माचं रक्षण करायचं असलं तर हातामध्ये शस्त्र असावं लागतं महाराज. हे की नाही? ऐका तुम्ही जे जे देवाचे अवतार झाले त्याच्यामध्ये बघा ना. प्रभू रामचंद्रांच्या हातामध्ये काय बरं? एक पाय पुढे एक पाय मागे. हातामध्ये धनुष्य आहे आणि मध्ये बाण लावलेला आहे. म्हणजे हातामध्ये धनुष्य आहे
आमचे बजरंग बली बघितले की गदा हा गदा आहे. घेऊन या चक्र गदा घेऊन या चक्र गदा घेऊन या चक्र गदा वा वा घेऊन या चक्र गदा हाची धंदा करिता हाची धंदा करिता भक्त राखे पायापाशी भक्त राखे पायापाशी भक्त राखे पायापाशी भक्त राखे पायापाशी घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची संहारी